हॅलो, मी विद्या. आज मी बनवते वडापाव. वीकेंड पण आहे, म्हणलं जरा काहीतरी वेगळं बनवावं. वडापावसाठी लागणारे आपल्याला पाव, हिरवी मिरची, कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर, कांद्याची पेस्ट आपण करणार आहे, म्हणजे बारीक चिरणार आहे. बाकी बटाटे आता उकडायला लावलेले आहेत, तुम्हाला दिसतात का नाही माहिती. बटाटे लावले उकडायला, कुकर होतोय तोपर्यंत म्हणलं तुम्हाला आईस्क्रीम केक हा असा असतो, तुम्हाला माहिती असेल, पण हा टेस्टला इतका सुंदर आहे तर तुम्ही खाऊन बघा. आता मी खातीये आणि माझी मुलगी बघतीये. मस्त. हवं अजून आहे? मस्त. बटाटे उकडले, थोडेसे चिरून घेतले. आता ते आपण मॅश करायचे. वाटण थोडंसं वाटून घेऊ आपण. त्यासाठी लागणारे आपल्याला हिरवी मिरची, थोडासा पुदिना चवीसाठी, लसूण, जिरा मोहरी जी आहे ती आपण फोडणी देणार आहे, थोडासा कढीपत्ता आणि चवीला लिंबू. आता पहिलं आपण बारीक करून घेऊ वाटण. बटाटा आता थोडं गार झालंय तर आता मॅश करून घेऊ आपण त्याला. आता पहिलं आपण जिरा मोहरी टाकून घेऊ. मग हा मग चालू करते आता थोडीशी त्याच्यात हळद टाकून फोडणी दिलेली आहे की आपण त्याच्यात घालून घेऊ. मीठ. तर हे छान मिक्स करून घेऊ आपण. वड्यासाठी थोडंसं पीठ आपण काढून घेऊ. तर हे मी माझ्या अंदाजाने घेते, कारण आम्ही चौघच आहे, चौघांना जेवढं लागतंय तेवढंच. हळद, मीठ, थोडासा ओवा. साधारण एवढं पातळ करायचं आपल्याला, म्हणजे बटाट्याच्या वड्याला लेअर लागून राहील. आणि थोडीशी कोथिंबीर आपण टाकू त्याच्यात. तेल गरम झालंय का नाही हे बोट घालून आपण चेक करू शकत नाही, तर थोडंसं आपण पीठ त्यात सोडायचं. ते जर असं वरती तरंगलं तर समजायचं की ते तापलेलं आहे. आणि हे आयडिया मला माझ्या मामीने सांगितलेली आहे. माझ्या दोन्ही माम्या एकदम सुगरणी आहेत, त्यांच्याकडून जेवढं शिकता येईल तेवढं शिकून आलेली आहे. तेच मी आता तुम्हाला पण दाखवते. आता पहिलं आपण बुंदी टाकून घेऊ, म्हणजे आपल्याला चटणीला होईल. हे असं बारीक 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 बुंद्या पडतात त्याच्या, आणि कोथिंबीर वरती राहते. सुट्टीला मी गेले ना कधी गावाला, माझी बारकी मामी गावाला होती, तर मी सुट्टीला गेले की आम्ही असं काही काही नवीन नवीन ट्राय करायचो. तिचं पण नवीन लग्न झालं होतं आणि मला शाळेला सुट्टी लागली की मी एक दिवस पण नाही थांबायची, मी लगेच गावाला पळायचे. किती छान होतं पहिलं तसं. आता लॉंग व्हायला आजी पण नाही राहिली आणि प्रत्येक जण आपापल्या व्यापार पहिल्यासारखी मजा येऊ शकते, पण आता सगळ्यांची लग्न झालेली आहे, प्रत्येक जण शहरात शिफ्ट झाले. तर माझे सगळे बऱ्यापैकी नातेवाईक सगळे पुण्यातच असतात, काही मुंबईला असतात. म्हणतात ना, गेले ते दिवस राहिले तर आठवणी नेहमी छानच असतात. ही बटाट्याची भाजी अशी मी असं थापून छान असे गोल वडे करून घेतले. हे वडे पिठात घोळवायचे.
त्याच्यात आपण म्हणजे बटाट्याची जेव्हा भाजी बनवतो त्याच्यात आपण मुगाची डाळ वगैरे भिजवून टाकू शकतो. ही अशी बुंदी काढून घेतली मी. आता ही मिक्सर मध्ये बारीक करायची. त्याच्यात लाल तिखट, लसूण आणि थोडासा ओवा असं बारीक करून घ्यायचं आणि पावासोबत असे छान चटणी लावून आपण खाऊ शकतो. चला आता सुरू करू. झालेत आता वडापाव. हा जो वडा आहे स्पेशली हा हर्षलने बनवलेला आहे, त्यामुळे तो मीच खाणार आहे. ही अशी लाल चटणी बनवली आहे. ह्याच्यात ते पहिली आपण बुंदी काढून घेतलेली ना ती मिक्सर मध्ये वाटून घेतली. त्याच्यात जिरं, लसूण, हिंग, चवीपुरतं मीठ, थोडंसं लाल तिखट असं एकत्र करून बारीक करून घ्यायची आणि एन्जॉय करायचं.